नमस्कार, कशा आहात सर्व? मजेत ना? मी आज बनवणार आहे ओल्या वाकट्यांचा रस्सा. कालवण बोलू शकतो किंवा रस्सा बोलू शकतो. मस्त असा गरमागरम भाताबरोबर छान असा होतो. एकदम कोणतेही वाटण न वापरता फक्त लसणीची फोडणी देऊन छान असा वाकट्यांचा रस्सा आपण बघणार आहे. चला आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया. इथे हळद, तिखट, मीठ आणि गरम मसाला फक्त एवढेच साहित्य लागणार आहे. गरम मसाला मी घरीच केलेला आहे. चिंचेचा कोळ लागणार आहे 1 चमचा आणि भरपूर असा लसूण ठेचलेला लागणार आहे. 1 मूठभर कोथिंबीर लागणार आहे. लसूण ठेचून घेतलेला आहे आणि बारीक तुकडे केलेले नाहीत. आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने लागणार आहेत. कढीपत्त्याची पाने लागणार आहेत 5 ते 6. आणि इथे वाकट्या आहेत ना, त्या मी म्हणजे ओली वाकटी आहे, तर इथे मी ओले वाकटीचे तुकडे करून घेतले. वाकटे चांगले साफ करून घेतले आहेत आणि जे पोटामध्ये घाण असते तर ती पण साफ करून घ्यायचे. आणि ते बाजूने जे काटे असतात तर ते पण कैचीच्या सहाय्याने कट करून घ्यायचे. हे बघा, ह्या बाजूने असे जे असतात काटे तर ते आपण काढून घ्यायचेत आणि 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचेत, म्हणजे सर्व घाण आहे ती निघून जाईल. आणि यामध्ये मी बटाटा घालणार आहे. इथे 1 बटाटा मीडियम साईज मध्ये कट करून घेतलेला आहे. आणि नंतर याच्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे. ते वाटण म्हणजे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचे हे पेस्ट करून घेतलेले आहे. गरम पाणी लागणार आहे आपल्याला. आणि आता आपण इथं वाकट्यांना हळद आणि मीठ लावून ठेवायचे 10 मिनिटांसाठी. हळद आणि मीठ लावल्यामुळे आहे ना, जो उग्रवास असतो थोडासा तो कमी होईल, म्हणून तर 10 मिनिटांसाठी आपण ठेवून देऊया. तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया. इथे 2 ते 2.5 चमचे मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये लसूण पाकळे घेतलेले, 1 अख्खा लसणीचा गड्डा घेतलेला आहे, ते ठेचून घेतलेलं आहे. त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. लसूण थोडासा लालसर झाला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो मी थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे, म्हणजे मोठा थोडा टोमॅटो असला ना की चांगला लागतो. टोमॅटो 1-2 मिनिटांसाठी परतून झालं की मग त्यामध्ये आपण ती पेस्ट केलेली आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, तर ही आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आपण यामध्ये वाटण कोणत्याच प्रकारचं घालणार नाही. झटपट असं होतं. अगदी 10 मिनिटांमध्ये वाकट्यांचा रस्सा तयार होतो आणि गरमागरम भाताबरोबर 1 नंबर लागतो. तर आता हे आपला मसाला तयार झालेला आहे, परतून झालेला आहे. तर यामध्ये हळद आणि गरम मसाला, तिखट हे घालून घ्यायचंय. तिखट मी 2 चमचे घातलेले, हळद पाव चमचा आणि गरम मसाला पाव चमचा. मीठ आहे ते मी वाकट्यानं लावलेलं आहे तेव्हाच, तर आता मी यामध्ये मीठ घालत नाहीये. आणि हे चांगलं परतून झालं की मग त्यामध्ये बटाटा घालायचा आहे. बटाटा पण 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचे मसाल्यामध्ये. कोथिंबीर घालते थोडीशी. आता परत एकदा पण हे परतून घेऊ 1-2 मिनिटांसाठी. त्यानंतर आपण यामध्ये वाकट्या घालायच्या. वाकट्या घातल्यानंतर जास्त आपल्याला मिक्स करायचं नाही. पलेता आपल्याला हे लावायचं नाही, चमचा लावायचं नाही, नाहीतर त्या वाकट्या आहेत त्या तुटल्या जातील. अगदी 2 सेकंदासाठी फक्त आपल्याला हलवून घ्यायचे ते वाकट्या, थोडासा मसाला त्याला कोट होण्यासाठी फक्त. आणि नंतर मग आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचंय. 10 मिनिटांमध्ये हे वाकट्यांचा रस्सा तयार होतो. अगदी झटपट असं, कांदा वगैरे न वापरता एकदम भारी पद्धतीने हा होतो. आणि यामध्ये गरम पाणी घातले त्यामुळे तरी चांगली येते आणि चव चांगली लागते. त्यामुळे इथे गरम पाणी करून घातलेलं आहे मी. आता आपल्याला जास्त हलवायचं नाहीये रश्श्याला, हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचे मसाला वगैरे सर्व. आता आपण हे मीडियम आचेवरती 10 मिनिटांसाठी आपण शिजून देऊया. मस्त तरी आलेली आहे बघा आणि छान असं सर्व मिळून आलेलं आहे. आणि नंतर मग आपण आहे ना, हे मसाला चांगला हे शिजला, बटाटा शिजलाय का नाही ते बघूया 10 मिनिटांनंतर. त्यामध्ये आपण चिंचेचा पल्प घालणार आहे. तर इथे मी 1 चमचे चिंचेचा पल्प घेतलेला आहे, थोडासा आंबटपणा येण्यासाठी. आणि यामध्ये हळदीचं पान घातलेले. हळदीच्या पानामुळे सुगंध चांगला येतो आणि टेस्ट पण छान लागते. हळदीचं पान स्वच्छ धुवून त्याला धाग्याने गुंडाळून घेतलंय काठ बांधून. आणि आता हळदीचं पान घातलंय. आता मी गॅस बंद करते आणि बटाटा शिजलाय का नाही ते बघूया आपण, कारण वाकट्या तर पटकन शिजतातच, कारण बटाटा आपण पहिल्यांदाच घातलेला. तर बटाटा मस्त असा शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तुम्ही वाकट्यांचा रस्सा येतो गरमागरम भात, इंद्रायणी भात, स्पेशल चिकट भात असतो ना, तर त्याबरोबर आणि भाकरी याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. एकदम मस्त असा होतो वाकट्यांचा रस्सा. तुम्हाला जर ही छोटीशी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. छान असा हे वाकट्यांचा रस्सा झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे ना, तुम्हाला जर वाटण घालायचं तुम्ही वाटण घालू शकता, पण बिना वाटणाचा फक्त तिखट मसाला आणि लसूण वरती जर अशा पद्धतीने केलं ना, एकदम मस्त असा चमचमीत एकदम भारी होतो वाकट्यांचा रस्सा हा. याच्यामध्ये भात, गरमागरम भात आणि भाकरी छान उत्तम कॉम्बिनेशन आहे, एकदम भारी असं. तर चला आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.
बघा मस्त असा हा रस्सा झालेला आहे, कालवण झालेल्या वाकट्यांचा आणि एकदम भारी। ह्यामध्ये तुम्ही वांग घालू शकता, शेवग्याची शेंग घालू शकता, पण माझ्याकडे ते नव्हते म्हणून तर मी बटाटा आणि वाकट्याचा रस्साच केलेला आहे, म्हणजे घालून केलेला आहे।